तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मराठा आंदोलक अंतरवाली सराटीमध्ये जमायला आता सुरुवात झालेली आहे। जरांगेंच्या आव्हानानंतर मराठा आंदोलक हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच मुंबईकडे आंदोलक जे आहेत ते रवाना होतील। राज्यभरातील मराठा आंदोलक अंतरवाली सराटीमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळामध्ये मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, एकीकडे आपण पाहतोय की जरांगे पाटील माध्यमांशी संवाद साधतायत, काहीसे भावुक सुद्धा झाले आणि त्यांनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे की आपण उपोषण आजपासूनच सुरू करायचं की मुंबईमध्ये गेल्यावर सुरू करायचं, या संदर्भात आपण आपल्या बांधवांसोबत चर्चा करणार, समाजासोबत चर्चा करणार आणि मग निर्णय घेणार, असं आवाहन ते करत असतानाच मोठ्या संख्येने मराठा आंदोलकांनी जमावं असं आवाहन करत असतानाच आता मराठा आंदोलक जे आहेत, बांधव जे आहेत, ते अंतरवाली सराटीमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे। नक्कीच वृषाली, आपण बघू शकताय की मी सध्या अंतरवाली सराटी या गावामध्ये उभा आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहे ते जमायला सुरुवात झालेली आहे। गर्दी सुद्धा या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी काही वेळामध्ये मनोज जरंगे या सगळ्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत आणि यासाठी ही सगळी गर्दी सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडल्या बाजूला जर आपण बघितलं तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अंतरवाली सराटी असेल, वाडीगोद्री असेल, या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अजूनही मराठा आंदोलक जे आहे ते मोठ्या संख्येनं अंतरवाली सराटी गावामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या बाजूला अंतरवाली सराटीमध्ये मधून मुंबईला नेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मोठा अश्वारूढ पुतळा सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। तो पुतळा जो आहे तो ट्रॅक्टरवरती ठेवण्यात आलेला आहे। अशाच पद्धतीनं हा पुतळा घेऊन मनोज जरंगे जे आहे ते मुंबईला निघणार आहेत। नक्कीच दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका ट्रॅक्टरवर ठेवण्यात आलेला आहे आणि हा ट्रॅक्टर सुद्धा मुंबईच्या दिशेने जो आहे तो जाणार आहे। आम्हाला मुंबईला गेल्याशिवाय पर्याय नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे आणि मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलंय।